हाय, मी सुनीता महाराष्ट्र साताऱ्याहून. शुभ दुपार सर्वांना. तर आता दुपारच्या 12 वाजून गेलेले आहेत आणि आता मी घेतलेला आहे किचन साफ करायला. किचनच्या स्टाईल्स म्हणजे स्टाईल्स तर एकदम अशा हे आहेत, पण ज्या फटी असतात त्याच्यातून काळी घाण बसते. तर आज मी किचन आवरणार आहे, किचनच्या स्टाईल्स घासणार आहे. रोज एक एक म्हणजे जेव्हा मी करायला घेते तेव्हा किचन जास्त आपण इथं जेवण करतो, स्वयंपाक बनवतो, खाली बसून जेवतो, तर मग ते घाण होतं. रोज फरशी पुसतो आपण, पण रोज त्या फटी वगैरे ज्या असतात फरशीच्या मध्ये त्या आपल्याकडून घासल्या जात नाहीत. तर महिन्यातून वगैरे त्या फरशांच्या फटी जर घासल्या तर एकदम क्लीन दिसतं किचन आपलं. तर आज मी त्या फरशा साफ करणार आहे. तर सर्वप्रथम मी अगोदर फरशीवरून व्हॅक्यूम क्लिनर फिरवून घेते, कारण कुठेतरी थोडंसं घाण पडलेले आहे. तर त्यामुळे ती सगळं घाण खेचली जाईल आणि आपल्या फरशी पुसायला खूप सोपं जाईल. तर झाडण्याऐवजी मी फरशीवर नेहमी व्हॅक्यूम क्लिनरच फिरवते. पहिली गोष्ट म्हणजे सगळी धूळ खेचली जाते, बारीक कुठे केस वगैरे असतील तर ते पण खेचले जातात, त्याच्यामुळे फरशी पटकन पुसून होते. तर आता मी अगोदर व्हॅक्यूम क्लिनर लावून किचनचे ज्या स्टाईल्स आहेत त्याच्यावरून जे कुठे शेंगदाणे ट्रपल वगैरे असे पडलेले आहेत तर ते आधी मी क्लीन करते, नंतर मग मी फरशी स्वच्छ करायला घेते. तर चला आपण बघूया. आता मी व्हॅक्यूम क्लिनरने ते सर्व हे करून घेते. व्हॅक्यूम क्लिनरच्या ह्याच्यामुळे माझा आवाज येणार नाही, तर व्हॅक्यूम क्लिनरने मी तुम्हाला आधी स्वच्छ करून दाखवते. तर व्हॅक्यूम क्लिनर आता झालेला आहे फिरवून. आता मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. ब्रश घेऊन आता मी घासत आहे. ब्रशने जेव्हा आपण घासतो ना तेव्हा एकदम स्वच्छ अशी फरशी निघते, कारण बारीक बारीक ब्रशचे दात असतात ते मधल्या फटीमध्ये व्यवस्थित होतात, त्यामुळे फरशी क्लीन व्हायला मदत होते, आपल्याला त्रास कमी होतो. किंवा आपल्याकडे जी ताराची घासणी असते ना त्या घासणीने पण खूप स्वच्छ होतं. पण मी ब्रश घेतलेला आहे, ब्रशने जरा पटकन होतं, त्यामुळे मला पटकन माझी फरशी म्हणजे जवळ तरी गेला माझा अर्धा पाऊण तास, पण एकदम स्वच्छ फरशी झाली. तर महिलांचं कसं असतं, बराच वेळ आपण किचनमध्ये असतो आणि आपल्याला कसं किचन एकदम फ्रेश असेल तर मग सगळ्या गोष्टी करायला आनंद पण वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे किचन, देवघर हा आपलं अंगण, ह्या तिन्ही गोष्टी एकदम अशा जिथे जायचं म्हणजे बेडरूम हे आपल्याला जेव्हा आपण आराम करायचं असतं तेव्हा बेडरूम आपलं एकदम व्यवस्थित पाहिजे, किचनमध्ये आलं तर किचन व्यवस्थित पाहिजे, तर प्रसन्न वाटतं. तर कधी कधी मग असा वेळ काढावा लागतो, किचन एकदम क्लीन करावं लागतं. रोज रोज आता माझं एवढं खराब होत नाही, कारण माझी मुलं इथं नसतात, त्यामुळे एक 15 दिवसातून महिन्यातून असं घासते मी आणि फरशी मात्र रोज पुसत असते. पण आपण जेवतो किंवा आणखी काय पदार्थ वगैरे बनवतो मग त्यावेळेला असं सांडतं खाली आणि मग खराब होतच नाही म्हटलं तरी. तर पहिली दक्षता घ्यायची आपण जेव्हा अशा फरशा घासतो, सगळ्या फरशीवर पाणी टाकून नाही घ्यायचं, कारण आपण गडबडीत असतो, पाय वगैरे आपला घसरू शकतो. म्हणून थोडं थोडं आधी सगळं घासून घ्यायचं, ते पुसून घ्यायचं, मग राहिलेलं ह्याला पाणी टाकायचं आणि मग घासायचं. ही एक काळजी आपली स्वतःला घ्यायची, कारण खूप असे अपघात होतात की
फरशीवरून घसरून पाय वगैरे फ्रॅक्चर होण्याचे हे असतात, तर ती पहिली काळजी आपल्याला घ्यायची आहे. आधी स्वतःच हे आणि मग सगळं. तर तुम्हाला खाली आता ठेवून दाखवते. तर हा पट्टा मी आधी आता घासून आता घेत आहे आणि मग हा पुसून झाला की मग राहिलेलं ह्याच्यावर पाणी टाकून पुसून घेते. ह्या ज्या फटी दिसत आहेत ना, ह्या बघा दिसत असतील, ह्या फटीतून घाण बसते आणि मग सगळी फरशी क्लीन दिसते आणि ते फक्त काळं काळं दिसतं. म्हणून मग आणि काही काही कोपरे असतात ना, तर कोपऱ्यात आपल्याला ब्रशने हे होतं, बोटाला वगैरे लागतं, तर ती काळजी घ्यायची. जिथे कोपऱ्याच्या ठिकाणी आपल्याला घासता येत नाही ब्रशने, तिथं मग आपली भांड्याची घासणी असते ना ताराची, त्या घासणीने घासायचं. तर मी आता पाणी घेतलेलं आहे, फक्त पाणी, कारण आपल्याला हे पुसायचं नाही, कारण पाय घसरेल आपला. जेवढ्या घासल्यात ना तेवढ्याच पुसून घेते, मग बाकीचं घासते. कारण सगळीकडे जर आपण हे टाकून ठेवलं तर मग आपल्या पाय घसरेल. तर आत्ता बघा मी घासून सगळं झालं, म्हणजे अर्धा भाग मी घासून घेतला. जेवढं मी लिक्विडचं पाणी टाकलं होतं तेवढं मी भाग घासून आता स्वच्छ पाण्याने पुसून घेत आहे. तर लगेच का पुसत आहे, कारण घासून जर इकडचं मी घासत बसले तर ते फरशी सुकेल आणि पुन्हा मग पुसायला आपल्यालाही होणार, पटकन निघणार नाही. त्यामुळे ओला आहे तोपर्यंत पटकन अर्धा भाग मी पुसून घेतलेला आहे. इतर वेळेला आपण असं नाही करायचं, आपण सलग फरशी पुसतो, पण जेव्हा घासायला घेतो तेव्हा जेवढी घासली तेवढी पटकन पुसून घ्यायची आणि ते पाणी मग वतून टाकायचं, दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं. आणि हे जे लिक्विडचं पाणी आहे, एरियल टाकलेलं आहे या लिक्विडमध्ये मी, पाण्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे एरियलचं, जे आपण वॉशिंग मशीनला लावतो ना ते. त्याच्यामुळे काय होतंय, जे फटीतली घाण आहे ना ती पटकन निघते, चिकटपणा फरशीवरचा कमी होतो. कारण आम्ही खालीच बसून जेवत असतो, त्यामुळे थोडं का होईना खरकट पडतंच आपल्याकडून, तर तो चिकटपणा निघावा, तेलकटपणा निघावा, यामुळे मग मी त्यात लिक्विड हे केलेलं आहे, ॲड केलेलं आहे आणि ब्रशनी घासत आहे. ब्रशमुळे काय होतं, ब्रशमुळे पटकन मी पाठीमागे भांड्याची घासणी असते त्या घासणीनी पण घासले होते, पण त्याने काय होतं जरा वेळ जातो. ब्रशनी जरा पटकन होतं, एका वेळेला 2-2, 3-3 फरशा आपण पटपट पटपट घासू शकतो. तर मग मी पटपट अशा घासून घेतल्या. खरंच खूप क्लीन झाली फरशी. आणि किचन सर्वात जास्त खराब होतं, हॉल वगैरे माझा खराब होत नाही, कारण हॉलच्या फरशा वेगळ्या आहेत, मोठ्या फरशा असल्यामुळे त्या फरशांच्या मध्ये अशी फट नाही. आणि आम्ही जेव्हा घर म्हणजे बांधलं 2006 मध्ये हे माझं घर हे झालेलं आहे, तर त्यावेळेला ह्या फरशांची फॅशन आली होती, म्हणजे हॉलमध्ये थोडे मोठ्या फरशा आणि दुसरीकडे अशा फरशा बसवल्या जायच्या, किंवा हॉलमध्ये ही फरशी असायची आणि बाकी इतर ठिकाणी स्पॉटची फरशी असायची. पण आम्ही त्यावेळेला सगळीकडे म्हणजे बेडरूम आणि किचन, 2 बेडरूम आणि किचनमध्ये ही अशी फरशी बसवली आणि दुसरी मोठे पीस असतात ते हॉलमध्ये बसवले. त्यामुळे त्या हॉलमधल्या फरशीला एवढी फट नाही, पण बाकीच्या ह्या फरशांमध्ये थोडीशी फट दिसते. मग त्यामुळे असं मधून अधून क्लीन करावं लागतं. तर त्याचबरोबर मी फरशीबरोबर आपले ट्रॉल्या आहेत ना, ट्रॉल्यावर पण हात फिरवून घेतला. पुन्हा आणखी स्वच्छ कपड्याने हात फिरवून घ्यायचा. आता हे लिक्विड आहे ह्याचं एरियलचं, म्हणून मग मी ट्रॉल्यावर सुद्धा ह्या कपड्याने फिरवून पुसून घेतले. पिठाचे हात असतात, आपण स्वयंपाक करताना आपल्याला काय उलातनं हवं असतं, कधी चमचा हवा असतो, काहीतरी हवंच असतं आणि मग आपण तसंच ती ट्रॉली वडतो, त्यामुळे पिठाचे हात वगैरे लागतात. मग ते पुन्हा आपलं पीठ पण थोडंफार ट्रॉल्यांचे जे हँडल असतात ना त्याच्यावर हे होतं. तर ते सगळं मी आता पुसून घेतलं आणि तुम्ही बघू शकता फरशी किती क्लीन झाली आहे.
कट्टा म्हणायचं होतं मला, तर कट्टा मी फरशीच्या अगोदरच स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी फरशी धुतलेली आहे. तर कट्ट्याचं कसं, कट्टा जर अगोदर स्वच्छ करून घेतला तर मग फरशीवर पाणी सांडण्याचा प्रश्न येत नाही. जर अगोदर आपण फरशी पुसली तर कट्टा पुसताना वगैरे फरशीवर पाणी येऊ शकतं, पुन्हा फरशीवर डाग वगैरे दिसतात, त्यामुळे कट्टा अगोदर मी आवरून घेते. तर बघा फरशी किती आता स्वच्छ झालेली आहे. तर एखादं काम केलं आणि ते व्यवस्थित झालं की किती समाधान मिळतं. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपण भेटू अशाच आणखी एखाद्या छानशा नवीन एखाद्या ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.